ही तिखटवाली टाकतात मिरची, लवंगी मिरच्या म्हणतात त्याला. ओके. कलरवाली बेडगी येणार, ही काश्मीर येणार तरीला. तुम्ही 100 किलो बोलले तर 100 किलो 100 किलो पण द्याल. अरे वा, म्हणजे ही चांगली ऑफर आहे. आणि पण मग याची किंमत कशी असेल? दादा तुमचं नावाने कोणी आले ना तर कमी करून देऊ आपण. बघा, यांनी एक ऑफर दिलेली आहे. दिलं तुम्हाला. आपल्या रूपरेषा या युट्यूब चॅनल कडून जर कोणी आलं तर हे काही प्रमाणात ते डिस्काउंट देतील. हे आमचा डंक आहे, म्हणजे म्हणजे घाटे मसाला वगैरे कोणता मसाला असतो तुमचा? आगरी मसाला. तुम्ही कुठून येता? उलवा, म्हणजे आपला पनवेल उलवा. बापरे, तिकडून इकडे येता. इथे गरम केले जाते ना, आणि या इथे मिरच्या भाजल्या जातात. श्री स्वामी समर्थ. आज आपण आलो आहोत ठाणे येथील होलसेल मार्केटमध्ये. या होलसेल मार्केटमध्ये आपण आज पाहणार आहोत घरगुती मसाला बनवण्यासाठी लागणाऱ्या मिरच्या आणि इतर मसाल्याचे पदार्थ. त्याचबरोबर मसाला कसा बनवला जातो हे सुद्धा आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण आता इथे न्यू महाराष्ट्र मसाला मार्टमध्ये आलेलो आहोत. आपण पाहतो इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत. आता याबद्दलची पूर्ण माहिती आपण या गणेश दादांकडून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय बोलते? दादा, आपल्याला मिरचीबद्दल सांगाल का काही? हो, या ना. कारण आता मिरचीचा सीझन आलेला आहे आणि सगळं मसाला घरगुती मसाला सगळ्यांना आवडतो. त्याच्यामुळे प्रत्येक जण घरगुती मसाला बनवण्यासाठी मिरच्या आणि त्याच्याबरोबर इतर खरेदी करायला पाहतात. तर काय आपल्याकडे काय काय आणि कोणता भाव आहे ते सांगाल जरा? मसाल्यामध्ये बघा, ही तिखटवाली टाकतात मिरची, लवंगी मिरच्या म्हणतात त्याला. ओके. कलरवाली बेडगी येणार, ही काश्मीर येणार तरीला. ही काश्मीर असतं तारी, म्हणजे आपण सालभर भाजी वगैरे बनवली ना तर तरी येते वर. अच्छा, ही तर्रीसाठी आहे म्हणजे. तरीसाठी आपली संकेश्वरी चव असतो आपल्याला टेस्टिंगला मस्त येईल. संकेश्वरी. हो, संकेश्वरी म्हणतात त्याला. याच्यापेक्षा अजून एक क्वालिटी असते, ती 1600 रुपये किलो असते. ती लांबडी असते संकेश्वरी ओरिजिनल म्हणतात. तिखट वगैरे ती नॉर्मली म्हणजे चव असतो आपल्याला जरा टेस्टिंगसाठी. अच्छा. ती 4 जाताची मिरच्या असते. 1000चा 3 किलो आहे. चांगलावाला घरगुती खायला पाहिजे. त्यांचं वेगळं लिस्ट बनवून काढलेले ना आपल्याला, म्हणजे सगळे 27-28 वस्तू असतो त्या तशा प्रमाणाने बनवले ना ते अजून स्ट्रॉंग असतं. तुम्हाला दाखवतो ते पण. चला. एवढे लिस्ट आमचं ते प्रमाण आहे. या प्रमाणाने सगळे घेतले ना तर क्वालिटी एक नंबर येणार. हे आपला ही पूर्ण जी लिस्ट आहे, ही लिस्ट म्हणजे जर आपल्याला घरगुती मसाले बनवायचे असतील, दळून वगैरे मिरच्या घेऊन दळून, तर ही आपली लिस्ट घ्यावी लागते. घ्यावं लागेल. ही क्वालिटी पण एक नंबर येणार. असं आमचं प्रमाणाने घेतले ना क्वालिटी वर्षभर टिकणार. तुमचं काय झालं मसाल्याचं आमची गॅरंटी आहे, वर्षाची गॅरंटी देऊ. आणि याचं प्रमाण तुम्ही बरोबर त्या सांगाल. समजा कोणाला 5 किलोचं बनवायचं आहे, 2 किलोचं बनवायचं आहे मसाला, करून देऊ ना. तर त्या प्रमाण असेल ते तुम्ही सांगाल सगळं. सगळे आम्ही आमचं प्रमाण आहे. जर तुमच्याकडे प्रमाण असले ना त्या प्रमाणाने पण आपण बनवू शकतो. जे काय मिस्टेक असले तर ते आम्ही करून देऊ तुम्हाला. अच्छा, म्हणजे एखाद्याला जर कोणतं ऍडिशनल काही घ्यायचं असेल तर तुम्ही ते त्यांना ते करू शकता. अच्छा, पण मोस्टली ह्या लिस्ट प्रमाणे जर केलं तर मसाला एकदम छान बनतो. स्ट्रॉंग वाला आणि एकदम क्वालिटी गॅरंटेड मसाले ना. जे आजारचं ते आमचं पॅकेज असते ना ते 3 किलो 4 किलो 5 किलो असं देतात. ते पॅकेजवाला घ्यायचं नाही, तेवढं पण चांगलं नसतो जेवढं हे असतो आपल्या प्रमाणाने. म्हणजे स्वतः बनवलेला मसाला हा खूप चांगला असतो. खूप चांगला असतो. बाकीचं आपलं मसाल्याची पण क्वालिटी तुम्हाला दाखवून देते. हां, ते बघा, ही हिरवी वेलची ही हिरवी वेलची आहे. हां, याच्यात पण 2 क्वालिटी आपली. अच्छा. ही छोटी साईज आहे, याच्यापेक्षा मोठीवाली पण आहे, भरलेली भेटणार तुम्हाला. ती पण दाखवते. सगळी वस्तू आहे. ही त्याच्यापेक्षा मोठी आहे. ही मोठी साईज आहे, एक साईज मोठी आहे त्याच्या. अच्छा. आणि मसाला वेलचीमध्ये पण 2 क्वालिटी आहे. मोठी साईज आहे, ही बारीक साईज आहे. ओके. जे पॅकेजमध्ये घेतात ना हे सगळं सेकंड क्वालिटी टाकतात. चांगलं आपण लिस्ट प्रमाणे घेतो ना असं सगळ्या वस्तू. म्हणजे या सर्व वस्तू ज्या आहेत या त्या मसाल्यामध्ये टाकल्या की एक नंबर मसाला बनेल. क्वालिटी पण एक नंबर येणार तुम्हाला. जे पण आहे तुमचं समोर बनवणार, समोरच आपला डंकपण मध्ये करून भेटणार. अच्छा, म्हणजे मिरची कुटून वगैरे म्हणजे तुम्ही सर्व देणार. सगळे भेटणार तुम्हाला. अच्छा, म्हणजे सुकवायची गरज नाही आहे. सुकवायची काय गरज नाही. भाजण्याची पण मशीन आहे. भाजून करायचं तर भाजून करून भेटेल तुम्हाला. जर असं डायरेक्ट करायचं तर डायरेक्ट करून भेटेल. म्हणजे फक्त आपण इथे येऊन मिरची खरेदी करायची. मिरची खरेदी केली की मग सर्व बाकी तुम्ही सर्व करून द्याल. सगळे रेडी करून आम्ही देणार. मग किती प्रमाणात असेल? 10 किलो असला तरी तो तुम्ही बनवून द्याल का? ते बनवून द्या ना. तुम्ही 100 किलो बोलले तर 100 किलो 100 किलो पण द्याल. अरे वा, म्हणजे ही चांगली ऑफर आहे. आणि पण मग याची किंमत कशी असेल?
ते आपण लिस्ट बनवली की त्याचा आपण अंदाज करू. समजा 3 किलोचं गेले 1800-1600 पर्यंत असा एक अंदाज असतो आपला. त्या प्रमाणाने ते आपण कॅल्सी केले की आपल्याला मग समजेल किती काय बजेट आहे आपला, सगळे कळून आपल्याला भेटेल. अच्छा, म्हणजे इथे आता मिरची खरेदीपासून कुठेपर्यंत सर्व काही तुम्ही करून द्याल, म्हणजे तयार मसाला डायरेक्ट एकदम तयार ग्राहकाच्या म्हणजे- हातात येईल. हां, ते एकदम रेडी आहे ना. तुम्हाला फक्त ते लिस्ट बनवून भेटेल. अच्छा, बाकीचं जे सगळे मिरच्या पण तुमच्या समोर भरून देईल. बाकीचा मसाला इथे भरणार, क्वालिटी पण एक नंबर येणार. तुम्हाला जे मसाला पाहिजे ते मसाला भेटेल. तुम्हाला घाटी पाहिजे घाटी येणार, आपलं कोकणी पाहिजे कोकणी भेटणार, मराठी मसाला असतो ती पण भेटेल, मालवणी पण भेटेल, आगरी पण भेटेल. म्हणजे सर्व प्रकारचे मसाले तुम्ही बनवून देता. सगळे भेटणार तुम्हाला, क्वालिटी पण एक नंबर येणार. हे बघा, आमचा रेडी मसाला पण आहे, आम्ही स्वतः बनवलेला. अच्छा, म्हणजे हे रेडी मसाले पण तुम्ही हा गोडा विकता. मसाला आहे. अच्छा, हा गोडा मसाला, हा जिरा पावडर आहे. ओके. आपला घाटी मसाला आहे, 2 क्वालिटी. हे दोन्ही घाटी मसाला आहे. याच्यात ओके. कांदा तीळ वगैरे सगळे आहे. हां. याच्यात तीळ नाही आहे फक्त. अच्छा, हा आपला लाल तिखट आहे, 4-5 प्रकारची मिरची आहे. ओके. हा घाटी आपला आगरी मसाला आहे, आगरी मसाला आहे. मालवणी मसाला आहे, काश्मीरी पावडर आहे, हा गरम मसाला आहे, अच्छा, धने पावडर, हळद पावडर सगळेच भेटणार तुम्हाला. म्हणजे हळद पण बनवून मिळते इथे? सगळे सगळे सगळं. रेडीमेड आपला स्वतः बनवून ठेवतो आपण. अच्छा, हे बघा ना, सगळे ठेवून दिलेलं आहे. अच्छा, हे सगळं मसाले, पाहतोय आपण. वगैरे सगळे. इथे सगळं मसाले रेडीमेड बनवून ठेवलेले आहेत त्यांनी. सगळ्या प्रकारचे मसाले इथे मिळू शकतात. आगरी मसाला, मालवणी मसाला, खानदेशी, जो हवा तो मसाला आपल्याला मिळू शकतो. त्याचप्रमाणे या मिरच्या सुद्धा आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत. आपण आपल्या चॉईसप्रमाणे घेऊ शकता. जर दादा तुमचं नावाने कोणी आले ना तर कमी करून देऊ आपण. बघा, यांनी एक ऑफर दिलेली आहे. दिलंय तुम्हाला. आपल्या रूपरेषा या यूट्यूब चॅनलकडून जर कोणी आलं तर हे काही प्रमाणात ते डिस्काउंट देतील. डिस्काउंट देते. तर आपलं जर कोणी आपलं हे चॅनल बघून जर कोणी आलं तर नक्की रूपरेषा हे यूट्यूब चॅनलचं नाव सांगा, हे नक्की कमी करून देतील. हो. दादा, आपण तुमची ती चक्की पण बघूया का, म्हणजे लोकांना तेही कळेल की कसं आपण हे करतो ते. चला दाखवतो तुम्हाला. चला आपण आता चक्की पाहूया तिकडे. इथे आपण आलेलो आहोत की हा मसाला कुठला जातो, एक बंक आहे. आपण पाहू शकतो इथे मसाला कशा प्रकारे कुठला जातो. ही मशीन आहे, या मशीनद्वारे मसाला कुठला जातो. इथे आपण पाहू शकतो इथे ग्राहकही आहेत, मसाला कुटण्यासाठी आलेले एक ग्राहक आहेत. आणि हा मसाला असा तयार होतो. आता आपण या मशीन बद्दलची माहिती घेऊया. ही कोणती आहे? हे आमचा डंक आहे, म्हणजे डंकमध्ये घाटी मसाला वगैरे करतात ना. हां. याच्यामध्ये करावं लागतं. अच्छा, चक्कीमध्ये करायचं, चक्की पण वापरतो. चक्की करायचं तर चक्की आहे. चक्की पण आहे आपल्या इथे. आपण हे बघतोय, ज्यांना भाजून मसाला बनवायचा असेल त्यांना इथे भाजण्यासाठी गॅस ठेवलेला आहे. हे भाजून सुद्धा मसाला बनवून देतात. इथे आपण पाहतोय डाळ कुटली जाते इथे. ही हळदीची चक्की आहे आणि इथे आपण पाहतोय मसाल्याची चक्की आहे. आपण पाहतोय कसा मसाला इथे कुटला जातो. इथून हा मसाला इथे येतो. आणि वजन केलं जातं त्याचं. इथे ही हळदीची चक्की आहे आणि इथे ही मसाला कुटण्याची चक्की आहे. आपण पाहू शकतो एकाच ठिकाणी आपल्याला सर्व काही मिळू शकते. इथे आपण पाहतोय धणे, जिरा, गरम मसाला इथे या चक्कीमध्ये पिसला जातो. हे इथे मसाला बनवला जातो.
भाजल्या जातात. बघतोय आपण कशा प्रकारे इथे मिरच्या भाजल्या जातात, म्हणजे यांना उन्हात गरम करण्याची गरज पडत नाही. आपण इथे पाहतोय या ताई आहेत, या दरवर्षी इथे मसाला बनवतात. त्यांना विचारूया आपण. ताई, तुम्ही दरवर्षी इथे मसाला बनवता? कोणता मसाला असतो तुमचा? आगरी मसाला. तुम्ही कुठून येता? उलवा, म्हणजे आपला पनवेल उलवा. बापरे, तिकडून इकडे येता? दरवर्षी येता का? अच्छा. मग या मिरच्या मोस्टली कशा सुकवल्या जातात, पण आता सुकवण्याची गरज नाही, कारण हे भाजण्याचं जे यंत्र आहे त्याने त्या भाजल्या जातात. म्हणजे आपल्याला जसं आपल्याला मसाला हवा आपल्या मच्छीला, तसं आपल्याला बरोबर होतो. तुम्ही किती वर्षापासून येता इकडे? 7-8 वर्ष झाली. म्हणजे उलव्यावरून इकडे बनवण्यासाठी येता. वा वा, छान छान. थँक्यू. आपण इथे बघतोय की या मिरच्या कशा भाजल्या जात आहेत, जेणेकरून यांना उन्हात तापवण्याची गरज पडत नाही. इथे या गॅसद्वारे भाजल्या जातात आणि या मिरच्या पूर्ण आता भाजून या टपामध्ये काढलेल्या आहेत. आता दुसऱ्या मिरच्या दादा टाकणार आहेत. आता हे यांनी मसाला टाकलेला आहे, धणे आहेत, दुसरं काय काय दादा त्याच्यात? सगळं मिक्स आहे. हे जे आहेत काय आता काय काय याच्यात? धणे आहेत, अख्खा गरम मसाला आहे. हा अख्खा गरम मसाला या मिरच्यांमध्ये टाकणार आणि मग नंतर त्याचा पूर्ण मसाला बनवणार. एकदम घरगुती मसाला. आपण आता चक्की पण पाहून आलो आणि कशा प्रकारे मसाला बनला जातो हे सुद्धा पाहिलं आपण. दादा, आता आम्हाला सांगा की आपण ऑनलाईन सुद्धा विक्री करता का? म्हणजे बघा, तुम्हाला जर क्वांटिटीमध्ये घेतले तर तुम्हाला आम्ही पोर्टर करून देतो, नाही तर आम्ही स्वतः सोडा. जवळ असले तर आम्ही स्वतः सोडतोय, लांब असले तर आम्ही पोर्टर करून देतो. ते पोर्टरचा खर्च असते ना, ते तुम्हाला द्यावा लागते. बाकी तुमचा माल व्यवस्थित करून आम्ही देऊ पोहोचतो तुमचा घरी. अच्छा, म्हणजे ऑनलाईन सेवा आहे आपल्याकडे? आहे. ओके. जर कसं लागलं क्वांटिटी म्हणजे तरी पण 50, 20, 30 किलो वर असले तरच. ओके. जर 4, 5, 10 असं किलो असलं तर दुकानावर शॉपवर या, बरोबर, घेऊन जावा. आणि जर तुम्हाला ऑनलाईन कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा नंबर सांगाल का? नंबर आहे ना, दोन्ही नंबर चालू आहे. दादाचाच नंबर आहे, दोन्ही कॉन्टॅक्ट करू शकतो. हे बघा, हे नंबर आहेत. इथे आपण यांना कॉन्टॅक्ट करून सांगू शकता आणि पोर्टरद्वारे मागू शकता. फक्त अट एवढीच आहे की 20 किलोच्या बाहेर हवे आहेत. एकदम 10-15 किलो नको. 20 किलोच्या बाहेर असेल तर हे नक्कीच आपल्याला आपल्या घरापर्यंत सेवा देतील. थँक्यू दादा. जर आले की दादाचं नाव घेऊन या, तुम्ही क्वांटिटी तुम्हाला करून देतो, व्यवस्थित भाव करून देऊ, तुम्हाला डिस्काउंट पण देऊ. बघा, ही ऑफर अजिबात विसरू नका कोणी. नक्की आपल्या रूपरेषा या यूट्यूब चॅनलद्वारे या आणि या दादांना सांगा. थँक्यू.